कन्नड तालुक्यातील शेलगाव इथं गाडी रस्ता मोकळा करून देण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी 19 मार्च पासून आमरण उपोषण सुरू केलंय। गट क्रमांक 23, 24, 26, 27, 70 आणि 72 मधील शेतकऱ्यांना रस्ता नसल्यानं ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। रस्त्याअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते। दळणवळणही विस्कळीत झाले। अनेक वर्षांपासून पाठपुरवठा करूनही प्रश्न न सुटल्यानं शेतकऱ्यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारलाय। या आंदोलनात शेतकरी, महिला आणि विद्यार्थी सहभागी झालेत। प्रशासनानं तातडीनं निर्णय घ्यावा अशी मागणी आता जोर धरू लागले। नमस्कार, मी न्यूज 24 प्रतिनिधी देविदास थोरात, छत्रपती संभाजीनगर। आणि आता आपण सध्या कन्नड तालुक्यातील शेलगाव येथे रस्त्याच्या संदर्भात उपोषणासाठी बसलेले या ठिकाणी ग्रामस्थ आणि हे शेतकरी आहेत, महिला भगिनी, विद्यार्थी। त्यांची रस्त्याची खूप अतिशय बिकट समस्या आहे आणि आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की काय नेमकी त्यांची समस्या आहेत। नमस्कार, जवळ एक नमस्कार, मी तहसीलदार साहेबांकडे वारंवार खेट्यामधून तहसीलदार साहेबाचा म्हणजे अजिबात प्रतिसाद नाही आम्हाला कोणत्याही गोष्टीला। नुसतं शासन सांगतं रस्ते द्या, असं करा तसं करा। शेतकरी साधारण तुम्ही राहणारे साधारण कमी कमी 2 वस्त्या आहे, एक उच्चदाडी म्हणून आणि किती लोक आहे? जवळजवळ 100 ते 150 लोक या वस्तीवर आहे। 60-70 एकर जमीन आहे। आम्हाला आमच्या हरभरे काल पूर्ण माल वल्ला होऊन गेला, खराब होऊन गेला। समोरची लोक आम्हाला जाऊ देत नाही। त्यामुळे तुम्ही पाठपुरावा केला का? तहसीलदार असेल, एसडीएम किंवा जिल्हा यांच्याकडे कायदेशीर मार्गाने भरपूर केला। आमच्यापाशी पूर्ण म्हणजे कायदेशीर रेकॉर्ड असल्यामुळं आम्ही कायदेशीर उपोषणावर बसलो। तहसीलदार मॅडमने याच्यावर ताबडतोब कारवाई करावी। तोपर्यंत आम्ही काय मागणी आता तुमची काय मागणी पूर्ण होईपर्यंत? आमची रस्ता मोकळा होईपर्यंत, ताबा मिळेपर्यंत आम्ही उपोषण उठतच नाही। आता तर या ठिकाणी त्यांचं मत आहे की जोपर्यंत आम्हाला रस्ता मिळत नाही तोपर्यंत मागं घेणार नाही, अशी ठाम भूमिका ते या ठिकाणी आहेत। आज पहिला त्यांचा दिवस आहे। या ठिकाणी महिला भगिनी देखील आहेत। आपण जाणून काय अडचण आहेत? आमची अडचण रस्त्याची शे आमचा हे विषय मॅडमला म्हणायचा की आमचा रस्ता मोकळा करून द्या आणि आम्हाला रस्त्याचा निर्णय घ्या। आमचे पहिले खूप म्हातारे माणसं आजारी होते, ते खूप वारले। आता नंतर दुसरी पण आजारी आहे। निदान यांना निर्णय घ्या, आमचा रस्त्याचा मोकळा करा। रस्त्यापायी जीव गेला आमच्या इथं, काय करणार आहे? एक माणूस मेला आमचा आता मागच्या वर्षी, आता 1 वर्ष झालं, 1 वर्षापायी मेला। रस्ता असता आम्ही दवाखान्यात नेला असतं, दाखवलं असतं, एवढी परेशान झाली नसती। पण आमचा एकच विनंती आहे का मॅडमला की त्यांना आमचा रस्ता मोकळा करून द्या आणि आमच्या रस्त्याची कारवाई करा। आम्हाला लयच त्रास आहे रस्त्याचा, काही ना काही आमचं हेच करा यानं ना। या ठिकाणी आपल्यासोबत काही चिमुकले विद्यार्थी देखील या ठिकाणी दिसत आहे। या ठिकाणी तर काय विद्यार्थी देखील आहे। काय बाळा तुला रस्त्याचा? आम्हाला रस्त्याची अडचण आहे, जायला खूप अडचण होते। आमचा रस्ता होता पहिले, ते दुसऱ्यानं वावर विकत घेतलं, तो त्यानं मोडून टाकला। आम्हाला खूप अडचण होते। आम्हाला शिकायचं आहे। आम्हाला शाळेत जातो का तू? हो. कितवीला आहे? 5वीला। हो का? रोज मग पावसाळ्यात शाळेत कसं जायचं? चिखल थोडी जातो का? हो। आम्ही एकच निर्णय घेतला शेवटचा, आम्ही आता शेवट उपोषणाला बसणार आहे। थँक्यू मित्रांनो, बघा या ठिकाणी शासनाने दखल घेणं गरजेचे आहे, कारण अतिशय लहान चिमुकल्यापासून महिला भगिनी अतिशय त्रस्त होऊन या ठिकाणी अखेर उपोषणाचा निर्णय घेऊन या ठिकाणी आजपासून या ठिकाणी उपोषण सुरू झालेले आहेत। त्यांना लवकरात लवकर त्यांच्या कायद्याच्या नियमांची त्यांची अंमलबजावणी व्हावी, रस्ता मिळावा अशी मागणी या ठिकाणी करत आहे। MCN न्यूज 24 प्रतिनिधी देविदास थोरात, कन्नड। बिबीत हिंदू नववर्ष सण पाडवा मोठ्या भक्तिभावानं साजरा करून रात्री वाघ्या मुरळीचा कार्यक्रम गढीजवळ रात्रभर जागरण गोंधळ करून साजरा करण्यात आला। नवसाचे देवीचा सोंगाचा कार्यक्रम गावातून मिरवणूक काढून होत असतो। मोठ्या भक्तिभावानं गावासह पंचक्रोशीतील भक्तगण आपले नवस फेडण्याकरता या ठिकाणी शहराकडून गावाकडे येत असतात। मोठ्या भक्तिभावानं हा कार्यक्रम सर्व गावकऱ्यांच्या साक्षीनं आणि 1396 पासून पुरातन गढीचे मालक शिवाई देवी यांचे 18वे वंशज विठ्ठल पाटील आटोळे यांनी गढीजवळ मानाची आरती घेऊन हा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी बिबी गावचे सरपंच चंदाताई गुलमोहर सह उपसरपंच सदस्य, गावातील प्रतिष्ठित नागरिक हजर होते। या सोहळ्यामध्ये जवळपास 25 देवींचे सोंग असून महिला वर्गाची खूप मोठी गर्दी या ठिकाणी देवी समोर दंडवत करून नवस फेडण्याकरता जमली होती। या ठिकाणी दिल्लीमध्ये जे आईचे सोंग होतात त्या सोंगांची परंपरा जवळपास 1395 पासून आहे, 96 पासून गडी। आणि या गडीचे मालक शिवाई देवी यांचे वंशज विठ्ठल पाटील
या गडीबद्दल, या सोंगाबद्दल आणि ह्या कार्यक्रमाबद्दल काय सांगत आहात त्यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेतो. पाटील, ही जी गडी आहे, नमस्कार. 1396ला आम्हाला पलटण तालुक्यामधून इथं वतनदारी भेटली तेव्हापासून ह्या गडीचे मालक पहिले आदरणीय श्रीमती शिवाईदेवी मल्हारराव आटोळे यांच्या माध्यमातून सगळे सामाजिक उपक्रम चालू असताना आजही काल रात्रीपासून पडत्या पाण्यामध्ये सोंग झालेत आणि आताही आईचे सोंग झाले. याच्यानंतर कुस्त्याचा आखाडा होईल. ही पारंपरिक पद्धत सगळे गावकरी मंडळी मिळून वर्गणी करून करतात आणि याच्यापुढं असाच चांगला कार्यक्रम हो अशी अपेक्षा गावकऱ्याकडून करतो. आणि आता वेळ बराच झाला, त्याच्यामुळं धन्यवाद आपले मानतो वाकोडे साहेब. तुम्ही आम्हाला बोलायला 2 मिनटं छान दिला, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. 1396पासून चालत आलेला हा पुरातन काळातला राजकीय वारसा सांभाळून, सामाजिक भावना सांभाळून, या सगळ्या गोष्टी सगळ्या समाजाला सोबत घेऊन इथं आईचे सोंग, रात्री पाडव्याचे सोंग आणि आता कुस्त्याचा कार्यक्रम होईल अशी परंपरा चालू होईल. धन्यवाद. इथं शिवाई देवीचे वंशज विठ्ठल पाटील यांनी याबद्दल आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत. आणि आपण बघत आहात ही जी गडी आहे ही पुरातन गडी असून जवळपास 1396 पासून ही गडी या ठिकाणी आहे आणि या गडीचे वंशज यांनी आपल्या प्रतिक्रिया आपल्याला सांगलेल्या आहेत. आणि सामाजिक कार्यक्रम या ठिकाणी 1396 पासून अविरतपणे चालू आहेत आणि यापुढेही चालू राहतील असं त्यांनी आपल्या गाईडमधून सांगितलेलं आहे. मी न्यूज मराठी 24/7 साठी ब्रह्मानंद वाकोडे, लोणार. धन्यवाद. कन्नड तालुक्यातील नाचनवेल येथील निसर्गमित्र देवीदास थोरात यांनी यंदाही उन्हाळ्यात पशुपक्ष्यांसाठी पाण्याची आणि दाण्याची व्यवस्था सुरू केली. गेल्या अनेक वर्षांपासून ते मार्च ते जून दरम्यान विविध ठिकाणी पाणवठे तयार करून पशुपक्ष्यांना आधार देत आहेत. यावर्षी देखील त्यांनी शेतात पाण्याचा हौद तसंच घराच्या छतावर पक्ष्यांसाठी धान्य आणि पाण्याची सोय केली. त्यांच्या या उपक्रमामुळे चिमण्या, माकडं आणि इतर प्राणी पक्ष्यांना दिलासा मिळतोय. निसर्ग संवर्धनाच्या या कार्यासाठी थोरात यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. ही सेवा पुढेही सुरू ठेवण्याचा त्यांनी निर्धार व्यक्त केलाय. नमस्कार मित्रांनो, मी निसर्गमित्र देवीदास थोरात. आज दिनांक 5 मार्च 2026 आणि मित्रांनो आज शेतामध्ये आहे. थोडंसं हौदातलं पाणी कमी झालं होतं, पुन्हा या ठिकाणी थोडं फुल भरलं आहे बघा. आणि अशा पद्धतीनं काड्या देखील त्याच्यावर ठेवलेल्या आहे, म्हणजे पक्ष्यांना याच्यावर बसून पाणी पिता येईल. कारण असं पाणी पिता येत नाही पक्ष्यांना हौदामध्ये, परंतु या काड्या अशा चांगल्या पद्धतीनं ठेवलेल्या आहेत जेणेकरून पक्ष्यांना या काड्यावरती बसून या ठिकाणी पाणी पिता येत आहे. त्याचबरोबर या ठिकाणी रात्रीच्या वेळी लांडगा असेल, हरिण असेल, मोर असेल किंवा कोल्हे, ससा हे जे जंगली प्राणी आहेत तर या ठिकाणी येतात आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पाणी पितात. त्यांचे या ठिकाणी पाय देखील दिसतात आणि कारण खूप चांगलं या ठिकाणी हे काम आहे मित्रांनो. आणि आमच्याकडे कोणत्याही प्रकारचे पाळीव प्राणी नाही, परंतु दरवर्षी आम्ही 10-15 वर्षापासून असं भरून ठेवत असतो नेहमी. आणि त्याला बघा अतिशय स्वच्छ पाणी या ठिकाणी भरून ठेवलेले आहेत आणि चिक्कू आहेत. बाग असल्यामुळं पक्ष्यांचा या ठिकाणी नेहमी किलबिलाट असतो. आता देखील ऐकू येत आहे, सुंदर वातावरण आहे. आपण निस्वार्थ भावनेनं, निस्वार्थ सेवा, निस्वार्थ श्रम, आपल्याला जे करता येतं ते या ठिकाणी आम्ही करत असतो मित्रांनो. माझ्या घराच्या छतावर देखील मी या ठिकाणी टपामध्ये, सावलीमध्ये या ठिकाणी 50 लिटरचं पाणी भरून ठेवलं असतं. तिथं देखील प्राणी पाणी पितात. या ठिकाणी माकडं पाणी पित असतात आणि काही चिवताई देखील पाणी पिते आणि दाना पाणी देखील माझ्या घरासमोर आहे मित्रांनो. त्याचबरोबर अतिशय अशा पद्धतीनं आपण देखील करू शकता मित्रांनो. आपल्याकडं आहे, सर्वांकडं आहे. शेतकरी म्हटलं की आपल्याकडे हौदा असतोच, परंतु असा भरलेला असतो. ज्या शेतकऱ्याकडे पाळीव प्राणी आहे त्यांच्याकडे तर असतोच, परंतु आपल्याकडे नाही आहे. तरी आपण भरून ठेवा, कारण तान्हेने व्याकुळ झालेल्या जीवाला पाणी या ठिकाणी खूप आवश्यक असतं मित्रांनो. बाकी काही विषय नाही, परंतु पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे. कारण तान्हेनं, अति तापमानानं, उष्णतेनं त्यांचं तापमान वाढतं. खूप वारंवार पाण्याची आणि सावलीची प्रत्येकालाच गरज असते, परंतु हे असं जर केलं तर खूप चांगलं या ठिकाणी आहे. आपण आयुष्यामध्ये हा जन्म पुन्हा नाही आणि पुन्हा आयुष्यामध्ये ही संधी नाही. थोडीशी सेवा आणि थोडंसं निस्वार्थ भावनेने चांगलं काम केलं की खूप आनंद, समाधान वाटतो. आणि हेच काम मी 10-12 वर्षापासून करतो. आपणही करा. धन्यवाद. वाशिम शहरातील हिंगोली नाका उड्डाणपूल जवळील परिसरात मुरमाच्या ढिगाऱ्यात आढळलेल्या मृतदेहाची ओळख अखेर पटली. विठ्ठल खडसे असं या मृताचं नाव असल्याची माहिती शहर पोलिसांकडून देण्यात आली. अकोला नांदेड महामार्गावर सुरू असलेल्या रस्ते बांधकामादरम्यान
17 मार्चच्या रात्री हिंगोली नाका परिसरात JCBद्वारे मुरुम पसरवताना मानवी पायाचा तुकडा आढळून आल्यानं खळबळ उडाली होती। या घटनेनंतर कामगारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। माहिती मिळताच शहर पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली। त्यानंतर 18 मार्च रोजी त्याच परिसरातील दुसऱ्या मुरुमाच्या ढिगाऱ्यात शोध मोहीम राबवत असताना संपूर्ण मानवी मृतदेह आढळून आला। जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार संजय चौधरी यांच्या पथकानं तातडीनं तपास सुरू करून मृतदेहाची ओळख पटवण्यात यश मिळवलं। दरम्यान मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय। अहवालानंतर मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होणार आहे। सध्या नेमकं काय घडलेलं आहे हे आपल्याला सांगता येणार नाही। पोस्टमॉर्टमसाठी बॉडी घेऊन जात आहोत आपण। मर्डर आहे की ॲक्सिडेंटल डेथ आहे हे अजून तपास केल्यानंतर समजेल। तुम्ही पाहू शकता इथे संपूर्ण पोलीस SP, ॲडिशनल SP, SDPO वाशिम, ठाणेदार, LCB PI आणि सर्व आमचा चमू इथे उपस्थित आहे। लवकरच आम्ही याचा काय सोक्षमोक्ष लागेल ते आम्ही तुम्हाला कळवू। जागतिक महिला दिनानिमित्त डॉक्टर्स असोसिएशन ऑफ देहुगाव आणि सूर्या हॉस्पिटलच्या सहकार्यानं ग्रीन व्हॅली हॉटेलमध्ये महिला डॉक्टरांसाठी विशेष कार्यक्रम आयोजित केला गेला। कार्यक्रमात जवळपास 24 महिला डॉक्टरांचा विविध कला, खेळ आणि संगीत स्पर्धांमध्ये सन्मान करण्यात आला। संगीत खुर्ची, शेलपागोटे, प्रश्नमंजुषा आणि इतर स्पर्धांमध्ये विजेत्या डॉक्टरांना प्राध्यापक प्रदीप कदम आणि डॉक्टर दत्तात्रय सूर्यवंशी यांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरवण्यात आलं। कार्यक्रमाचं आयोजन असोसिएशनचे मेंटॉर डॉक्टर राजेंद्र येळवंडे आणि अध्यक्ष डॉक्टर संदीप सांडभोर यांनी केलं। या कार्यक्रमाद्वारे महिला डॉक्टरांच्या कला आणि कौशल्यांना प्रोत्साहन देण्यात आलं। उपस्थितांनी उत्साहात सहभाग घेतला। श्री क्षेत्र देहुगाव येथील श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीनं मंदिरातील विठ्ठल रुक्मिणी मूर्ती आणि जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या मूर्तीला आज चंदनाची उटी लावण्यात आली। ही उटी पाहण्यासाठी आणि मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाचं स्वागत करताना श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीनं चैत्र महिन्यातील उन्हाचा चटका आणि उष्ण तापमान यामुळे देवदेवतांना त्रास होऊ नये या संकल्पनेतून परंपरेप्रमाणे शीतलतेचे प्रतीक असलेले चंदनचा लेप लावला जातो। याप्रमाणे नैवेद्य म्हणून विविध रसभरीत फळांचा महाप्रसाद अर्पण केला जातो। चंदनाची उटी पाहण्याबरोबरच नववर्षाचं आणि गुढीपाडव्याच्या औचित्य साधत जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचं दर्शन घेण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक दर्शनासाठी येत असतात। श्री संत तुकाराम महाराजांचं मंदिर या ठिकाणी आज गुढीपाडव्यानिमित्त चंदनाची उटी लावण्यात आलेली आहे। आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर श्री क्षेत्र देहुगाव येथे श्री संत तुकाराम महाराजांच्या मंदिरामध्ये आणि विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये आज हजारो भाविकांनी दर्शन घेतले। याबद्दल आज आपल्याला या ठिकाणी चंदनाच्या उटीबद्दल श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष श्री जालिंदर महाराज मोरे, विश्वस्त या ठिकाणी दिलीप महाराज मोरे आणि विश्वस्त वैभव महाराज मोरे हे आपल्याशी संवाद साधत आहेत। हे आपणास या ठिकाणी माहिती देत आहेत। रामकृष्ण हरी। मराठी महिन्याप्रमाणे आज वर्षाचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा। आपण ह्या दिवसापासून वर्ष मराठी सणांना सुरुवात करतो आणि उन्हाळ्याचे दिवस सुरू होतात, त्यामुळं देवाला गरमी उष्णता जास्त होऊ नये म्हणून आपण चंदनाची लेप करतो। तो तसा तो 1.5 महिने आपण लेपाचा कार्यक्रम असतो आपल्या प्रत्येक सणावारीला। एखाद्याचा सण, संकष्टी चतुर्थी असेल किंवा रामनवमी असेल, गोकुळाष्टमी असेल, हनुमान जयंती असेल, यावेळेस आपण ही चंदनाची उटी करतो। कारण की आता ह्या दिवसात उन्हाळा फार असतो, उष्णता असते, त्यामुळे देवाला चंदन लावून थंड करण्यासाठी शीतलता लाभावी म्हणून करतो। चंदनाच्या हात पाय ही चंदन परिसानाही हिना अंग कोणी याप्रमाणे तुकाराम महाराजांच्या आमंगाप्रमाणे आपण चंदनाची उटी सालाबादप्रमाणे अख्ख्या महाराष्ट्रात इथंच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रात पंढरपूर असेल, ज्या ज्या ठिकाणी असेल त्या त्या ठिकाणी सर्व देवस्थानं चंदनाच्या उटीला सुरुवात करतात व चालू करतात। कोणकोणत्या दिवशी ही चंदनाची उटी लावली जाते? चंदनाची उटी आता आज पाडव्याला असेल, उद्या संकष्टी चतुर्थी असेल, रामनवमी असेल, गोकुळाष्टमी असेल, या महत्त्वाच्या एकादशी असतात, त्यांना पण चंदनाची उटी 1.5 महिन्यापुरता कार्यक्रम चालू असतो, त्या त्या दिवशी केली जाते। धन्यवाद।